समीर आणि मिनलचे अरेंज मॅरेज झाले होते. समीर मेकॅनिकल इंजिनियर होता, तर मिनलने कम्प्युटर सायन्स घेऊन ग्रॅज्युएशन केलेले होते. समीर एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करत होता. मिनल IT कंपनीत जॉब करत होती. मिनल रंगाने गोरीपान, मोठे बोलके काळेभोर डोळे, दिसायला खूपच सुंदर. समीर आईवडिलांचा एकुलता एक, स्वतःचे मोठे घर असलेला. तिच्यासारखाच उंचपुरा, रंगाने तसा सावळा, दिसायला यथातथाच पण अत्यंत हुशार, कर्तृत्ववान. सुरुवातीला परिस्थिती बेताची होती, पण समीर लहानपणापासूनच हुशार, स्कॉलरशिप मिळवत गेला. शिकला, इंजिनियर झाला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नामवंत कंपनीची ऑफर आली. पॅकेजही चांगले आले. 2 वर्षात परिस्थिती पालटून गेली. 2 वर्षात परिस्थिती पालटून गेली. स्वतःचे घर, गाडी, घरात सगळ्या सुखसोयी आल्यानंतर आईवडिलांना त्याच्या लग्नाचे वेध लागले. इकडे मिनलसाठीही स्थळे शोधणे चालू होते. मिनलचे आईवडील दोघेही कॉलेजमध्ये प्रोफेसर. मिनल तशी सधन कुटुंबात वाढलेली मुलगी. आईच्या मैत्रिणीने मिनलसाठी समीरचे स्थळ सुचवले. एकंदरीत छान होते, फक्त दिसण्याच्या बाबतीत मुलाची बाजू कमकुवत होती. स्वभावाने देखील प्रेमळ, समंजस होता. मध्यस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिनलच्या आईवडिलांना हे स्थळ पटले. लेकीलाही समजावले. सगळं छान आहे आणि दिसण्याचं म्हणशील तर मुलाचं कर्तृत्व बघावं. संसार करायला चांगली नोकरी, मुलाचे शिक्षण, चांगला स्वभाव, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे. दिसणे ही गोष्ट दुय्यम असते. ती देखील आईवडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती. बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंती झाली. लग्न झाले. लग्नानंतरचे सत्यनारायण, गोंधळ, कुलदेवतेचे दर्शन सगळे पार पडले. राजा राणीच्या संसारात आपली अडगळ कशाला म्हणून समीरचे आईवडील गावी निघून गेले. नवदाम्पत्य सिमला, कुलू मनालीला हनीमूनला जाऊन आले. दोघांचे नेहमीचे रुटीन चालू झाले. साधारण महिना झाला असेल. समीरला 3 महिन्यांसाठी कंपनीच्या कामानिमित्ताने टोकियोला जावे लागले. मिनलचेही रोजचे ऑफिसचे रुटीन चालूच होते. लग्नानंतर तिचे रूप जास्तच खुलले होते. समीर घरी नसल्याने विकेंडला ती मैत्रिणींना भेटायला गेली. श्वेता, रश्मी, अदिती या तिच्या खास मैत्रिणी. तिघीही तिच्या शाळेपासून बरोबर होत्या, पण आत्ता सगळ्याच आपापल्या जॉबमध्ये बिझी झाल्या होत्या. मिनल मैत्रिणींना लग्नानंतर आज बऱ्याच दिवसांनी भेटत होती. छान तयार होऊन ती त्यांच्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये ठरलेल्या वेळेत पोहोचली. मिनलच्या लग्नानंतर सगळ्यांना खूप दिवसांनी एकमेकींना भेटणार म्हणून उत्साहात होत्या. खूप गप्पा, हसणं, खिदळणं चालू होतं. मिनलने तिच्या हनीमूनचे फोटो देखील दाखवले मैत्रिणींना. बोलताना नेहमीच तारतम्य न बाळगणारी, सडेतोड बोलणारी रश्मी तिला म्हणाली, "अगं, समीर खूप हुशार आहे, चांगला कमावता आहे, हे मान्य आहे, पण तुला तो अजिबात शोभत नाही गं. तू एखाद्या मॉडेलसारखी दिसणारी, तो तुझ्या पुढे अगदीच काहीतरी वाटतो गं." मिनल त्यावर तिला म्हणाली, "अगं, तेवढी एक बाजू सोडली तर सगळं छान आहे गं. मला समजून घेणारी माणसं आहेत. लग्नामध्ये याच गोष्टी महत्त्वाच्या असतात." अदिती त्यावर म्हणाली, "पण रोमान्स करायला हँडसम दिसणारा, रुबाबदार पर्सनॅलिटीचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर असतो ना. कळायला लागल्यापासून आपण राजकुमाराचे स्वप्न बघतो ना, तसं." त्यावर श्वेता म्हणाली, सोडा गं आता, झालंय तिचं लग्न." त्यावर तो विषय तिथेच थांबला. त्या दिवशी चौघीजणींनी खाणं पिणं धमाल केली आणि परत लवकरच भेटू असं ठरवून आपापल्या घरी परतल्या. कॅबमधून घरी परतताना मिनलच्या डोक्यात रश्मीने समीरच्या दिसण्यावर केलेल्या कमेंटचा किडा अस्वस्थ करू लागला. आपण घाई केली का लग्न करताना? आईवडिलांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून लग्न केले खरे, पण आपला स्वप्नातला राजकुमार आणि समीर यांच्यात काहीच साम्य नाही. ती समीरचे फोटोकडे परत परत पाहत राहिली आणि तिला तो दिसण्यात खूपच खराब वाटायला लागला. ती स्वतःची आणि त्याची तुलना करू लागली. त्याच विचारात ती घरी पोहोचली, झोपून गेली. सकाळी उठून आवरून ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्येही तोच विचार तिच्या डोक्यात घोळत होता. उगाच आपण घाईने समीरशी लग्न केले असे देखील तिला वाटायला लागले. त्या दिवसानंतर समीरला तिचा फोन आला तर ती त्याच्याशी तुटक तुटक बोलत होती. कधीकधी फोन घेणेच टाळायला लागली. त्याच दरम्यान हँडसम दिसणाऱ्या या रुबाबदार पर्सनॅलिटीच्या नवीन बॉसची ऑफिसमध्ये एंट्री झाली. नवीन बॉस अनय UKवरून नुकताच इंडियात आला होता.
त्याने सगळ्यांशी इंट्रो करून घेतला. ऑफिसमधले सगळे या हिरोसारख्या अनयला पाहून अवाक झाले होते. तर मिनलशी इंट्रो करून घेताना अनय तिच्या मोठ्या टपोऱ्या डोळ्यात 2 मिनिटं हरवल्यासारखा झाला, पण लगेचच तो सावरला. हळूहळू तो ऑफिसमध्ये स्थिरावला. पहिल्या भेटीत मिनल त्याच्या नजरेत भरली होती. नंतर तो तिला बरेच दिवस ऑब्झर्व्ह करत होता. रोज काही ना काही कारणास्तव तो मिनलला केबिनमध्ये बोलावू लागला. त्याच्या प्रोजेक्ट ग्रुपमध्ये तिला लीड देऊ केलं, ज्या निमित्ताने तो तिच्या सहवासात जास्त काळ राहू लागला. ती नुसतीच दिसायला सुंदर नाही, तर कामातही खूप हुशार आहे हे त्याला कळले. मग या ब्युटी विथ द ब्रेन्सला आउटडोअर मीटिंग्स, प्रोजेक्टसाठी तो बरोबर घेऊन जाऊ लागला. मिनललाही अनयच्या सहवासात त्याच्याबरोबर काम करताना छान वाटायचे. अनयला ती समीरच्या जागी पाहू लागली. नकळत अनयमध्ये गुंतत गेली. ऑफिसनंतर ही अनयबरोबर बाहेर वेळ घालवू लागली. या सगळ्या समीरच्या नसण्याने त्याला जणू विसरूनच गेली होती. एकंदर ती अनयबरोबर तिच्या ऑफिस रुटीनमध्ये खुश असायची. 3 महिने निघून गेले आणि समीर टोकियोवरून परतला. समीर आल्यापासून ती त्याच्याशी तुटकपणेच वागत होती. तो आल्याचा मिनलच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाच नाही. समीरने तिला विचारले देखील, काय झालंय? तिने बरं वाटत नाही, शिवाय ऑफिसच्या कामाचा लोड आहे असं उत्तर दिलं. आता ऑफिस संपल्यावर अनयबरोबर वेळ न घालवता लवकर घरी पोहोचावे लागणार या चिंतेत ती होती. विचारांती ऑफिसमध्ये वर्कलोड वाढलाय, नवीन प्रोजेक्ट मी सांभाळते असं सांगून ती घरी उशिरा यायला लागली. तब्येत बरी नाही, ऑफिसच्या कामाने थकून गेले अशी कारणे सांगून ती समीरपासून रात्री देखील दूर राहू लागली. समीर मुळातच समंजस, शांत स्वभावाचा. त्यानुसार त्याने मिनलवर खरंच प्रोजेक्टची जबाबदारी असल्याने कामाचा ताण असेल म्हणून त्याने तिला समजून घेतले. उलट घरकामात तिला होईल तितकी तो मदत करत होता. तिला आनंद वाटेल असेच वातावरण घरात ठेवत होता. समीर कितीही चांगला वागला तरी अनयबद्दल वाटणारी ओढ ती थोपवू शकत नव्हती. ऑफिस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मिनलचे अनयबरोबर बाहेरगावी जाणे नित्याचेच झाले होते. समीरची कुठलीही आडकाठी, बंधनं नसल्याने ती एकंदर मजेत जगत होती. अनयवर ती सर्वार्थाने प्रेम करत होती. अनयला ती मॅरिड असल्याचे माहीत असून देखील काही फरक पडत नव्हता. बाहेरगावी गेल्यावर राजरोसपणे दोघं एकच रूम शेअर करत होते. अनयच्या प्रेमात ती आंधळी झाली होती. समीरच्या साध्या स्वभावाचा फायदा घेत होती. जणू असे गेले वर्षभर चालले होते. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मिनल तापाने फणफणली होती. आल्याबरोबर सोफ्यावर तिने अंग टाकून दिले. समीर तिच्या आधीच घरी पोहोचला होता. तिला असे बघून तो काळजीत पडला. तिचे अंग चांगलेच तापलेले होते. त्याने लगेचच त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावले. डॉक्टर येऊन चेक करून गेले. औषधे लिहून दिली. समीर घाईने जाऊन औषधे आणली. तिला दिली. रात्रभर सारखा मधून उठत तिचा ताप चेक करत होता. सकाळी ताप उतरलेला होता, पण खूप अशक्तपणा वाटत होता मिनलला. तिला अंथरुणातून उठताच नव्हते येत, म्हणून ती ऑफिसला गेली नव्हती. तिने अनयला तसे मेसेज करून कळवले. 3 दिवसांनी ती पूर्ण बरी झाली. कधी एकदा अनयला भेटते असं तिला झालं होतं. घाईने आवरून ऑफिसला गेली. 7-8 दिवसानंतर तिला परत असाच खूप ताप आला. समीरने परत डॉक्टरांना बोलावले. त्यांनी चेक करून तिला काही ब्लड टेस्ट करून आणायला सांगितल्या. दुसऱ्या दिवशी फ्लेबोटॉमिस्ट घरी येऊन मिनलचे ब्लड सॅम्पल घेऊन गेला. रिपोर्ट येईपर्यंत समीरची घालमेल चालली होती. संध्याकाळी रिपोर्ट्स मिळाले. रिपोर्टमधील मेडिकल टर्मिनॉलॉजी त्याला फारशी कळली नव्हती, पण काहीतरी सिरियस आहे हे मात्र जाणवले. ते रिपोर्ट घेऊन तो डॉक्टरांना दाखवायला गेला. डॉक्टरांनी ते बघून समीरला शांतपणे समजावून सांगितले की या रिपोर्ट्सवरून असं कळतंय की मिनलला ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया झाला आहे, म्हणजेच ब्लड कॅन्सर. समीरला ते ऐकून जबरदस्त धक्का बसला. डॉक्टरांनी त्याला धीर दिला. आपण अजून 1 सेकंड ओपिनियन घेऊ असे म्हणाले. समीर खूप टेन्स झाला होता, पण घरी आल्यावर त्याने मिनलला इतक्यात काही कळायला नको म्हणून चेहऱ्यावर खोटे भाव आणले होते. तिला त्याने सांगितले, अजून काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितले आहेत, त्या उद्या करून घेऊ.
आणि अजून आठवडाभर तुला आरामच करायला सांगितलं आहे. आठवडाभर अनयला भेटता येणार नाही. ती जरा अस्वस्थच झाली. दुसऱ्या दिवशी सेकंड ओपिनियनसाठी ब्लड टेस्ट केल्या गेल्या. रिपोर्ट्स हे आले. डायग्नोसिस कन्फर्म झाले. 2 दिवस आराम झाल्यावर मिनलला बरे वाटत होते. तापही उतरला होता. सकाळी उठून ती ऑफिसला जायची तयारी करू लागली. समीरने तिला ऑफिसला जाऊ नकोस, तू पूर्णपणे बरी झाली नाहीस असे समजावले, पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही. ती त्याला न जुमानता ऑफिसला गेली. पोहोचल्याबरोबर अनयच्या केबिनमध्ये जाऊन त्याला घट्ट मिठी मारून भेटली. तुझ्यापासून आता लांब राहणं मला नाही सहन होत, त्याला म्हणाली. लवकर काहीतरी निर्णय घ्यायला हवा. ओके, मी विचार करतो काय करता येईल, अनय तिला म्हणाला. तिला ऑफिसमध्ये विकनेस जाणवत होता. परत ताप आल्यासारखे जाणवत होते. अनय मीटिंगमध्ये बिझी होता. त्याला न सांगता ती कॅबने घरी आली आणि झोपून गेली. समीरने आल्यावर तिला झोपलेले बघितले. ताप होता. गाडी काढून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतले. तिच्यावर ट्रीटमेंट चालू झाली. रोज ब्लड काउंट मॉनिटर केले जात होते. केमोथेरपी झाली. 8 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. समीरने घरी आल्यावर तिला तिच्या आईवडिलांना बोलावून घेतले. शांतपणे त्याने सगळ्यांना मिनलचे डायग्नोसिस काय झाले आहे ते सांगितले. डॉक्टरांनी सांगितलेच होते, आता केमोथेरपी वारंवार लागणार. मिनलपासून खरं लपवून चालणार नाही. काय आहे त्या सत्याला तिनेही सामोरे गेलेच पाहिजे. मिनलने सगळं ऐकून शॉक झाली. समीरने तिला धीर दिला. घाबरायचं कारण नाही. रिसेंटली खूप रिसर्च झाला आहे. ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. मी सगळी माहिती गोळा केली आहे. आपण US जाऊन ट्रीटमेंट घेऊ. केमोथेरपी, अँटीबायोटिक्स या सगळ्याने 8 दिवसात मिनलचे रंगरूप पार पालटले होते. तिच्या चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले होते. थोडे बरे वाटतंय म्हणून ती परत ऑफिसला निघाली. समीरने परत तिला अडवायचा प्रयत्न केला. त्यावर तिने उत्तर दिले, हातातले प्रोजेक्ट कंप्लीट करायला हवे. माझ्याकडे सगळ्या फाईल्स डिटेल आहेत. ते संपले की रिझाईन करेन. नाईलाजाने समीरने तिला जाऊ दिले. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती अनयला भेटायला गेली. त्याच्या केबिनमध्ये लीना तिची कलीग होती. ती एकदम आत आल्याने दोघंही चपापल्यासारखे झालेले मिनलला जाणवले. मी मेसेज करून माझ्याबद्दल कळवून सुद्धा तू मला भेटायला आला नाहीस. साधी फोनवर देखील चौकशी केली नाहीस म्हणून त्याला विचारत होती. वर्कलोड खूप आहे, डेडलाईनचे टेन्शन आहे असं सांगून त्याने तिची समजूत घातली. खरं काय ते त्याच्या नजरेतून समजले होते. मिनलबद्दल कळल्यावर आता हिचा काहीच उपयोग नाही. हिला टाळलेलेच बरे असं त्याने ठरवलं होतं. आणि आज एकूणच मिनलचा ओढलेला चेहरा, डोळ्याखाली जमा झालेली काळी वर्तुळं पाहून अनयचा तिच्यामधला इंटरेस्ट संपलाच होता जणू. तो तिच्याशी तुटक तुटक वागला. खरं तर आज तिला अनयच्या सोबतीची फार गरज भासत होती. त्याच्या मिठीत शिरून क्षणभर तरी आपला आजाराचा विसर पडेल असं तिला वाटत होतं. पण तिची निराशा झाली. ती अनयच्या केबिनमधून रडवेली होऊन बाहेर आली. अनयचे आपल्यावर प्रेम नव्हते. मी फक्त त्याची त्या त्या क्षणाची गरज होते. तिला कळून चुकले. मी नाही तर माझ्या जागी लीना माझ्या ऑफिसमध्ये नसण्याने त्याला काहीही फरक पडला नाही. ती अजूनच खचून गेली. विचार करून अंगातील शक्ती संपल्यासारखे झाले. सगळं ऑफिस आपल्याभोवती गरगर फिरतंय असं तिला वाटत होतं. ती जागेवरच कोसळली. ऑफिस कलिग्सनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. तिने डोळे उघडले. तिला उचलून तिच्या क्युबिकलमध्ये बसवले. ती पुटपुटली, समीरला फोन. तिच्या कलिगने समीरला बोलावून घेतले. समीर ताबडतोब आला. तिची अवस्था पाहून त्याने ॲम्ब्युलन्स बोलावली. जाता जाता ॲम्ब्युलन्समध्ये तिच्या डोक्यावर हात ठेवून कसलासा जप करत होता. मिनलला त्याची घालमेल जाणवत होती. तिला तिचीच चीड येऊ लागली. वरवरच्या दिसण्यावर आपण भुललो. आपल्याजवळ तर या खऱ्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा खजिना होता. क्षणिक मोहाला बळी पडले मी. त्याचीच ही शिक्षा मिळाली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं. समीरचा हात हातात घेऊन ती म्हणाली, मी फार कम नशिबी आहे. प्रेम काय आहे हे मला आज कळले, पण ते उपभोगायला माझ्याकडे आता वेळ नाही. समीरनेही आज तिच्या डोळ्यात ज्या प्रेमाचा तो इतके दिवस शोध घेत होता ते पाहिले.
त्या क्षणभर प्रेमात दोघंही सुखावून गेले. समीरचा हात हातात घेऊन, "मला माफ कर समीर," असं बोलून तिने डोळे मिटले ते कायमचेच.